नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस पाटील भरती 2025 पदवीधर पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 4 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा कोणती आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा किती आहे, म्हणजे कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 21 ते 65 वर्ष हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, कमो आणि शिका ही संकल्पना मूळ कोणाची आहे? कमो आणि शिका ही मूळ संकल्पना कोणाची आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांची कमो आणि शिका ही मूळ संकल्पना आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, पूनम राऊत ही खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? पूनम राऊत ही खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे क्रिकेटशी संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, भारतात कोणत्या तारखेला विजय दिन साजरा करण्यात येतो? भारतामध्ये कोणत्या तारखेला विजय दिन साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 16 डिसेंबर या दिवशी भारतामध्ये विजय दिन साजरा करण्यात येतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, मरणात खरोखर जग जगते अलंकाराचा प्रकार आपला ओळखायचा आहे. मरणात खरोखर जग जगते अलंकाराचा आपला प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विरोधाभास अलंकार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, राष्ट्रीय जनगण मन हे सर्वप्रथम कधी गायले होते? राष्ट्रीय जनगण मन हे सर्वप्रथम कधी गायले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1911ला भारतीय जनगण मन हे गायले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रतन टाटा यांचे नाव महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला देण्यात आलेले आहे. कोणाचे नाव मित्रांनो? रतन टाटा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत? भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, मुंडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळत असते? मुंडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळत असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे झारखंड या राज्यामध्ये आढळत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा क्रियापदाचा प्रकार आपला ओळखायचा आहे. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा क्रियापदाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आज्ञार्थी क्रियापद आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते? स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नरेंद्र दत्त. हे काय होते मित्रांनो? स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयन्वी अवयव आपला ओळखायचे आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयन्वी अवयव कोणते आहेत ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे परी. परी काय मित्रांनो? उभयन्वी अवयव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, आयुष्यमान योजना यांची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? आयुष्यमान योजना यांची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2018ला यांची सुरुवात झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, जागतिक मानवी हक्क दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? जागतिक मानवी हक्क दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 10 डिसेंबर या दिवशी जागतिक मानवी हक्क दिन साजरा करण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, राज्यघटनेत दुरुस्तीसाठी कोणती कलम वापरली जाते? राज्यघटना दुरुस्त करण्यासाठी कोणती कलम वापरली जाते? प्रश्न पहा, खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 2
म्हणजे कलम 368 यानुसार आपली राज्यघटना दुरुस्त म्हणजे करण्यात येत असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, 2024चा ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? 2024चा ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अनुराधा पौडवाल यांना मिळालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, खालपैकी कोण पाकिस्तानचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनले आहेत? खालपैकी कोण पाकिस्तानचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राजेंद्र मेघवार. हे काय मित्रांनो पाकिस्तानचे पहिले पोलीस अधिकारी बनलेले आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, वरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. वेबसाईटवरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे होम पेज म्हणून ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई शहर. हे काय मित्रांनो महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, महाराष्ट्राचे चिरापुंजी असे खालपैकी कोणत्या शहराला म्हणतात? महाराष्ट्राचे चिरापुंजी असे खालपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आंबोली या शहराला म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे डॅडॅश भाषा होय. आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे डॅडॅश भाषा होय. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मातृभाषा होय. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक समाज स्थापना कधी केलेली आहे? महात्मा ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक समाज स्थापना कधी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 24 सप्टेंबर 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, खालपैकी कोणाचे नाव महाराष्ट्र शासनाच्या तंटामुक्ती गाव मोहिमेस देण्यात आलेले आहे? खालपैकी कोणाचे नाव महाराष्ट्र शासनाच्या तंटामुक्ती गाव मोहिमेस देण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महात्मा गांधी यांचे नाव देण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, तांबोरा हा रोग कोणत्या पिकावर पडत असतो? तांबोरा हा रोग कोणत्या पिकावर पडत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गहू पिकावर हा तांबोरा रोग पडत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, जनक या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता आहे ते आपल्याला ओळखायचा आहे. जनक या शब्दाचा विरुद्धलिंगी आपला शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जननी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नोएल टाटा यांची नियुक्ती झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, सर्वाधिक महिला शिक्षिका प्रमाण असणारे राज्य कोणते आहे? सर्वाधिक महिला शिक्षिका प्रमाण असणारे राज्य कोणते ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे केरळ राज्य ठरलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, लिहिण्याची हातोडी या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. लिहिण्याची हातोडी या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लेखन शैली. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, इंग्रजांनी भारतावर किती वर्ष राज्य केले होते? इंग्रजांनी भारतावर किती वर्ष राज्य केले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 150 वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, मराठी मूळाक्षरामध्ये डॅडॅशचे व्यंजन स्वतंत्र आहे. मराठी मूळाक्षरामध्ये डॅडॅशचे व्यंजन स्वतंत्र आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ळ काय मित्रांनो मूळ अक्षर हे स्वतंत्र आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो,
आफ्रिका खंडातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? आफ्रिका खंडातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे व्हिक्टोरिया सरोवर. हे काय मित्रांनो? आफ्रिका खंडातील सर्वात मोठे सरोवर आहे. कोणते आहे? व्हिक्टोरिया सरोवर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, जिप्समचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यामध्ये आढळतात? जिप्समचे सर्वाधिक साठे हे कोणत्या राज्यामध्ये आढळत असतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे छत्तीसगड राज्यामध्ये आढळत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, भारतीय विद्यापीठ कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? भारतीय विद्यापीठ कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1904 साली भारतीय विद्यापीठ कायदा हा करण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, डॅडासा दिवस जागतिक बाल मंजुरी दिन म्हणून साजरा केला जातो. डॅडासा दिवस जागतिक बाल मंजुरी दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 12 जून या दिवशी जागतिक बाल मंजुरी दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, तोंड दाबून बुक्याचा मारा म्हणजे काय? तोंड दाबून बुक्याचा मारा म्हणजे नेमके काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुकाट्याने दुःख सहन करणे. त्याला आपण तोंड दाबून बुक्याचा मारा असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतात कोठे सुरू झालेली आहे? ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सुरत या ठिकाणी सुरू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, चले जाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी झालेली आहे? चले जाव चळवळ ही भारतामध्ये कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1942 साली ही चळवळ सुरू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.